मधमाशी पालन करायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही 5 ते 10 पेट्या घ्याव्यात आणि तिथून तुम्ही जे जुने मतपाळ आहेत त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन व्यवसाय कसा केला जातो हे समजून घ्यावं। या मधमाशी पालनाची पेटीची किंमत एपिस मेलिफेरा व्हरायटीच्या माशीची पेटीची किंमत 4,500 रुपये आहे। तुम्ही 5 ते 10 पेट्या घेऊन हा व्यवसाय तुम्ही सुरुवातीला चालू करू शकता। मधमाशीच्या प्रकारमध्ये फ्लोरिया मधमाशी जे आपण नॉर्मली आंब्याच्या झाडांवरती किंवा निसर्गामध्ये आपण पाहतो ती फ्लोरिया मधमाशी, सेरेनेंडिका मधमाशी जी कोट्या मोळाची म्हणतो आपण, जी दगडाच्या कॉपरीमध्ये अंधारामध्ये काम करणारी असते ती सेरेनेंडिका मधमाशी, एपिस मेलिफेरा मधमाशी जी आपण पेटीमध्ये पाळतो जी युरोपियन आहे, आणि डोरसेटा मधमाशी जी आग्यामोळ म्हणतो, आग्यामोळाच्या मधमाशीला डोरसेटा मधमाशी म्हणतात, आणि ट्रायगोना मधमाशी जी अतिशय बारीक असते लहान। वर्षभरामध्ये एका पेटीतून आपण 25 किलो पर्यंत मध काढू शकतो। हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त मध उत्पादन होतं आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे थोडं मधाचं प्रमाण कमी होतं। मल्टीफ्लोरा मध कलेक्ट करतो, त्याची किलोची रेट MRP 525 रुपये आहे। तुळशीच्या मधाची किंमत 600 रुपये किलो आहे। जांभूळ, ओवा आणि ब्लॅक फॉरेस्ट हे मधाचं आपण उत्पादन घेतो, ते सगळ्याची किलोची प्राइस 600 रुपये आहे आणि मल्टीफ्लोरा 550 रुपये। मधाचे आमच्याकडे 5 प्रकार आहेत। एपिस मेलिफेरा मधमाशीचे मध आपण कलेक्ट करतो, मल्टीफ्लोरा आणि तुळशीचं मध, ओव्याचं मध, जांभळाचं मध आणि ब्लॅक फॉरेस्ट हे 5 मध आपल्याकडे आहेत। आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वेगवेगळ्या कंपन्यांना व्हाईट लेबलसाठी मध प्रोव्हाइड करतो। त्यासोबत आमचे पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, मुंबईमध्ये डिस्ट्रीब्युटर आहेत जे आमच्या मधुशक्ती या ब्रँडने मध स्वतः विकतात। ह्या व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खादीग्राम उद्योगच्या माध्यमातून PMEGP आणि CMEGP मधून लोन तुम्हाला प्रोव्हाइड होतं। 50 लाखापर्यंत लिमिट आहे त्या लोनची, आणि महिलांना 35% आणि पुरुषांना 25% लोन सबसिडी भेटते त्या लोनच्या अगेन्स्ट। लोन प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला खादीग्राम उद्योग मध्ये जावं लागेल, त्यांच्याकडून त्याची माहिती घ्यावी लागते, तुमची वयाची मर्यादा, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेकडून एनओसी घ्यावी लागते लोनसाठी। मधमाशी, कामकरी मधमाशी 60 दिवस जगते आणि राणी माशी 90 दिवस जगते। आता एका वनस्पती, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वनस्पती असतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मध कलेक्ट करायचं असतं। तुळशीचं मध, ओव्याचं मध, जांभळाचं मध विशिष्ट ठिकाणीच त्यांचं प्रमाण जास्त आहे। एक मधमाशी ज्या वेळेला उडते त्यावेळेला तिचं 2 किलोमीटर सर्कलमध्ये ती मधमाशी उडत असते। ज्या भागामध्ये जास्तीत जास्त एक प्रकारची वनस्पती आहे त्या वनस्पतीचं जास्तीत जास्त मध उत्पादन होतं। त्या भागामध्ये असलेले जे फुलाचं सीझन आहे तो संपायच्या आत तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये मध पेटी न्यावी लागते, त्यासाठी ते मायग्रेशन करणं गरजेचं आहे। आमच्याकडे आता 250 मध पेट्या आहेत आणि आम्ही त्या 250 पेट्यांमधून 3.5 टनापर्यंत मध उत्पादन करतो। सफिशियंट तुम्ही एका भागामध्ये 100 ते 110 पेट्या ठेवा, इतर पेट्या दुसऱ्या भागामध्ये ठेवा। मधमाशी पालन करताना ग्रीन बिटल हा नावाचा पक्षी जो मधमाशी खातो आणि या मधमाशींना मुंग्यांपासून जास्त त्रास होतो। तर ज्या भागामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या वायरिंगचं प्रमाण कमी आहे त्या भागामध्ये तुम्ही ती पेटी ठेवणं गरजेचं आहे, कारण तो पक्षी त्या वायरीवरती जास्त प्रमाणात बसलेला असतो। तर ज्या भागामध्ये वायरिंगचं प्रमाण कमी त्या भागात तुम्ही पेट्या ठेवा, किंवा मग पेटी क्वांटिटी जास्त ठेवा जेणेकरून पर पेटी मागे होणारा लॉसेस कमी होईल आणि मुंग्यांचा प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी तुम्ही त्या मधमाशीच्या स्टँडला ग्रीस लावा किंवा त्या स्टँडच्या अवतीभोवती पाणी ठेवा जेणेकरून त्या मुंग्या मधमाशांपर्यंत पोहोचणार नाहीत। हा व्यवसाय करणं अतिशय सोपा आहे। या व्यवसायामध्ये फक्त तुम्हाला टेक्निकल वर्क करावं लागतं, जास्त हार्डवर्क नाहीये। इतर ठिकाणी तुम्हाला इतर व्यवसायामध्ये जास्तीत जास्त हार्डवर्क करावं लागतं, या व्यवसायात हार्डवर्क फार कमी आहे, टेक्निकल वर्क जास्त आहे। तुम्ही हा व्यवसाय समजून घेतल्यानंतर हा करणं फार सोयीस्कर सोपं आहे आणि या व्यवसायाला कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहेत। आज कोरोना येऊन गेल्यानंतर मधाचं लोकांचं कंझ्युम करायचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रत्येक व्यक्ती हा दररोज मध कंझ्युम करतो, त्यामुळे मधाला काही या व्यवसायामध्ये मध विक्रीला काहीच लिमिट नाही आहे। तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मध विक्री करू शकता आणि जर तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या गुणवत्तेचं मध जर बाजारामध्ये अवेलेबल करून दिलं तर एक चांगल्या किमतीमध्ये तुम्ही हा मध मोठ्या प्रमाणामध्ये सेल करू शकता। हे आहे RBN मीडिया ग्रुपचं RBN महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात RBN महाराष्ट्र। रहा अपडेट प्रत्येक क्षणी। ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा।